हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण MBBS ॲडमिशन 2025 यासाठी महाराष्ट्रामधले MBBS कॉलेज टॉप 15 गव्हर्नमेंट कॉलेजची फीज आणि कॉलेजचे नाव काय आहे हे सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर वार्षिक फीज किती असते हे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. तर चला आपण बोलूया. फर्स्ट कॉलेज आहे बघा, इथे मी सिरियल नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर कॉलेज नेम आणि फीज. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, याची फीज बघा 1,14,300 रुपये फीज आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे LT मेडिकल कॉलेज मुंबई, याची फीज 1,23,200 फीज आहे. तिसरा आहे GS मेडिकल कॉलेज मुंबई, याची 1,33,050 रुपये फीज आहे. हे गव्हर्नमेंट फीज आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर TN मेडिकल कॉलेज मुंबई 1,23,200 फीज आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे 1,38,300 फीज आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर सहावा आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे 1,24,300 रुपये फीज आहे याची. त्याच्यानंतर डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर ची 1,15,000 रुपये 300 फीज आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, याची फीज 1,38,300 फीज आहे. त्याच्यानंतर श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे, तर याची फीज 1,38,300 फीज आहे. RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, तर याची फीज 1,38,300 फीज आहे. त्याच्यानंतर 11वा कॉलेज आहे बघा, HBT अँड डॉक्टर RN कूपर मेडिकल कॉलेज जुहू मुंबईमध्ये आहे, पण 1,38,300 फीज आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव, तर याची पण 1,38,300 फीज आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ बारामती, तर याची फीज पण 1,38,300 फीज आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, तर याची फीज पण 1,38,300 आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ अलिबाग, तर याची फीज 1,27,660 रुपये फीज आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 15 टॉप कॉलेज बघितलेले आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी 2026 साठी नीट साठी प्रिपेअर करत आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही एक लाईव्ह बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, त्याच्यानंतर फुल सिलेबस, मॉक टेस्ट, नोट्स, MCQs, PYQs, इंग्लिश स्टडी मटेरियल भेटणार आहे सगळं काही. त्याच्यानंतर फीज फक्त 4,999 रुपये फीज आहे आणि हे 1 वर्षाची फीज आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. तर अशा प्रकारे तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये.